Hello students, I am N.S. Jadhav. Welcome to my YouTube channel Smart Mathematics. माझ्या स्मार्ट मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 3 and the name of chapter number 3 is indices and cube root. And now we are going to learn a new topic, cube root. New topic is cube root, घनमूळ. How to find a cube root of any number. कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन example number 1. Example number 1. Find the cube root of 216. Find the cube root of 216. पहिल्यांदा आपण 216 चं घनमूळ काढणार आहोत. घनमूळ याचाच अर्थ तिसरं मूळ. 216 चं घनमूळ काढणार आहे. क्यूब रूट आपण 216 चा क्यूब रूट काढणार आहोत. फर्स्ट फाइंड द prime factor of 216. Prime factor of 216. And there are one very easy method to finding the prime factor of any number. कोणत्याही संख्येचे मूळ अवयव जर काढायचे असतील तर एक सोपी पद्धती आहे आणि ती म्हणजे शिडी पद्धती. मी तुम्हाला या ठिकाणी शिडी पद्धतीने याचे अवयव काढून दाखवतो. शिडी पद्धती, शिडी आखल्यानंतर ज्या संख्येचे मूळ अवयव काढायचे ती संख्या इथे लिहायची 216. आता आपण ही संख्या लिहिल्यानंतर विचार करायचा आहे की या संख्येला 2 ने भाग जातो का? इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 2? येस ऑर नो? जर ती 2 ने डिव्हिजिबल नसेल तर मग ते 3 ने डिव्हिजिबल आहे का ते बघा. 3 ने भाग जात नसेल तर 4 ने होते का ते बघा. असं करत करत आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. नाउ लुक एट द नंबर 216. द युनिट प्लेस डिजिट इज 6 and we know that when the unit place digit is 0, 2, 4, 6 or 8, then that number is divisible by 2. Therefore this number is divisible by 2. 216 ही संख्या 2 ने विभाज्य आहे. 2 ने भाग जाणारे आहे. मग आपण 2 ने भाग देऊ. 2 ने पहिल्यांदा हे 2 ला भाग देऊ. 2 1 जा 2, 2 1 जा 2. 2 ने 2 ला एकाचा भाग गेला. बे एक बे म्हणून इथे एक लिहिला. आता नेक्स्ट डिजिट इज 1. Next digit is 1, but 1 is smaller than 2. 1 is smaller than 2, so 1 is not divisible by 2. म्हणून मग जर 1 ला 2 ने भाग जात नसेल, 1 ही लहान संख्या आहे 2 पेक्षा, तर 0 चा भाग द्यायचा आहे. बे 0 0. एकातून 0 गेला, 1 राहिला. आता एकाच्या पाठीवर 6 घेतल्यावर झाले 16. 16. 2 8 जा 16. We got a new number 108. 108. पुन्हा एकदा विचार करा. आता 108. Is this number divisible by 2? Yes, this number is divisible by 2 because unit place digit is 8. So write here 2. 2 5 जा 10. आपण 10 ला एकत्रित भाग दिला. 2 5 जा 10. After then 8. 2 4 जा 8. When we divide 108 by 2, we got a new number 54. आपल्याला नवीन संख्या मिळाली 54. 2 ने 108 ला भाग दिल्यानंतर 54 ही संख्या मिळाली. नंबर 54. Is this number divisible by 2? Yes, this number is also divisible by 2 because the unit place digit is 4 and we know that unit place digits 0 2 4 6 8. Then that number is divisible by 2. म्हणजे ही संख्या 2 ने भाग जाणारी आहे. मग आपण या संख्येला 2 ने भाग देऊ. पहिल्यांदा 2 ने 5 ला भाग द्या. 2 च्या पाड्यात 5 येत नाही, पण आपल्याला पुढे परत अंक आहे आणि म्हणून 5 ला भाग देताना 5 पेक्षा लहान संख्या 4. 4 ला 2 ने भाग जातो. 2 2 जा 4. आपण 5 ला भाग देतोय. 2 2 जा 4. 5 4 गेले, 1 राहील. इथे 1 राहील आणि एकाच्या पाठीवर 4 ठेवला, झाले 14. आता 14 ला ह्या 2 ने भाग द्यायचा आहे. 2 7 जा 14. We got a new number 27. Now is this number divisible by 2? No, this number is not divisible by 2 because unit place digit is 7.
ही संख्या 2 ने विभाज्य नाही, 2 ने भाग जाणारी नाही, कारण ह्या संख्येच्या एकक स्थानी 7 आला. After that, is this number divisible by 3? What is the divisibility test by 3? If the sum of all digits of given number is divisible by 3, then that number is divisible by 3. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येलाही 3 ने भाग जातो. बघू आपण. 7 + 2 9. 9 is divisible by 3. जर ह्या दोन्ही अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातोय तर ह्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाईल. सो राइट हियर 3. 3 9 जा 27. 3 9 जा 27. We got a new number 9. Now 9 is divisible by 3. 3 3 जा 9. Once again 3 is divisible by 9. पुन्हा एकदा 3 ला 3 ने भाग जातो. पुन्हा भाग देऊ. 3 1 जा 3. आता ह्या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपली. These are prime factor of 216. 2 2 2 3 times 2 and 3 times 3. Therefore 216's prime factor of 216 is 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. These are the prime factor of 216. हे 216 चे मूळ अवयव आहेत. नाउ मेक अ ग्रुप. आपल्याला त्या ठिकाणी गट बनवायचे. मात्र गट बनवताना ते डिजिट सेम असले पाहिजेत आणि 3 डिजिटचा एक गट असला पाहिजे, कारण आपण तिसरं मूळ काढतोय. म्हणून 2 2 2 2 2 2 या तिघांचा एक गट बनवू आपण. त्याच्यानंतर 3 3 3 ह्या तिघांचा एक गट बनवू आपण. ग्रुप बनवताना 3 3 अंक असले पाहिजे आणि तिन्ही अंक सेम असले पाहिजे. मग आता या पहिल्या गटातील एक अंक घेऊ. 2 2 2 ह्या तिघांचा जो गट बनवला यातला एक 2 घेऊ. इनटू पुढच्या गटातील एक अंक घेऊ. 3 2 into 3. 2 3 जा 6. गुणाकाराला 6. Therefore cube root of 216 is 6. बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला एक समजून सांगतो. आपल्याला 216 चं घनमूळ काढायचं होतं. मग पहिल्यांदा 216 चे आपण मूळ अवयव काढले. मूळ अवयव काढण्यासाठी हे कच्चं काम केलं आपण. रफ वर्क केलं. या ठिकाणी शिडी पद्धतीचा वापर केला. 216 ला 2 ने भाग दिला 108 आले. 108 ला 2 ने भाग दिला 54 आले. 54 ला 2 ने भाग दिला 27 आले. 27 ही संख्या 2 ने भाग जाणारी नव्हती, मात्र 3 ने भाग जाणारी होती. म्हणून 3 ने भाग दिला 9 आले. 9 ला 3 ने भाग दिला 3 आले. असं करत करत गेलो आणि मग आपल्याला जे प्राइम फॅक्टर मिळाले ते 2 2 2 3 ला 2 2 आले आणि 3 3 3 3 ला ते आपण इथे लिहिले. प्राइम फॅक्टर ऑफ 216 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. त्याच्यानंतर आपण ग्रुप केले. ग्रुप करताना 3 डिजिट्स असले पाहिजे, कारण आपण क्यूब रूट काढतोय, तिसरं मूळ काढतोय. म्हणून 3 3 डिजिट्स असले पाहिजे आणि तिन्ही डिजिट सेम असले पाहिजे. 2 2 2 हा एक ग्रुप झाला. 3 3 3 हा एक ग्रुप झाला. पहिल्या ग्रुप मधला एक अंक घेतला आपण, एक डिजिट घेतला. पुढच्या ग्रुप मधला एक डिजिट घेतला आणि त्यांचा गुणाकार केला. 2 3 जा 6. Therefore cube root of 216 is 6. Cube root of 216 is 6. Now we are going to example number 2. आपलं हे पहिलं गणित झालं. आपण आता दुसऱ्या गणिताकडे जाऊया. दुसरं एक गणित घेऊया. Example number 2. Example number 2. Find the prime factor of find the cube root of 729. आपण आता 729 चं घनमूळ काढणार आहोत. 729 चं घनमूळ काढायचंय. पुन्हा एकदा फर्स्ट फाइंड द प्राइम फॅक्टर ऑफ 729. 729 चे मूळ अवयव काढायचे. पुन्हा एकदा आपण शिडी पद्धतीने मूळ अवयव काढू, कच्चं काम करू. 729 लिहा, शिडी तयार करा. 729. Is this number divisible by 2? No, this number is not divisible by 2 because the unit place digit is 9. आपण शिकलोय
की एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हा अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, पण इथे 9 आहे. आता आपण 3च्या कसोटीचा विचार करूया. व्हॉट इज द डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 3? इफ द सम ऑफ ऑल गिवन डिजिट्स ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. दिलेल्या संख्येतील सगळ्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येलाही 3 ने भाग जातो. आपण बेरीज करूया. 9 + 2 11, 11 + 7 18 and we know that 18 is the divisible by 3. So write here 3. 3 ने भाग जातो, आपण 3 ने भाग देऊ. 3 ने 7 ला देऊ. 3 2 जा 6, 3 2 जा 6, मात्र इथे 7 होते. मग 7तून 6 गेले, 1 राहिला. एकाच्या पाठीवर 2 घेतले, आता झाले 12. 12 ला आपण 3 ने भाग देऊ. नंबर 12 डिवाइड बाय 3. 3 4 जा 12, 3 4 जा 12. Next digit is 9. 3 3 जा 9. We got a new number 243. आपण 729 ला 3 ने भाग दिल्यानंतर भागाकार आला 243. आता पुन्हा या 243 ला भाग जातो का 3 ने? बघू आपण. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 3. 3 + 4 7, 7 + 2 9 and 9 is divisible by 3. Then this number is divisible by 3. ही संख्या सुद्धा 3 ने विभाज्य आहे, कारण याच्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो. 3 ने भाग देऊ. 3 ने 2 ला जात नाही, मग इथे 0 चा दिलाच पाहिजे असं नाही. दिला तरीही चालतो. आपण एकत्र 24 ला देऊ. 3 8 जा 24, 3 8 24 and 3 1 जा 3. जेव्हा आपण 3 ने 243 ला भाग दिला, भागाकार आला 41. वी गॉट अ न्यू नंबर 81. Now 81, is this number divisible by 3? Yes, because 8 + 1 9 and 9 is divisible by 3. Then 81 is also divisible by 3. 81 सुद्धा 3 ने भाग जाणारी संख्या आहे. 3 2 जा 6, 3 दुने 6, इथे होते 8, 8तून 6 गेले, उरले 2. 2च्या पाठीवर 1 ठेवला, 21 झाले. 3 7 जा 21, 3 7 जा 21. 81 ला 3 ने आपण भाग दिला, आपल्याला भागाकार आला 27. आपल्याला नवीन संख्या मिळाली 27. वी गॉट अ न्यू नंबर 27. नाउ 27 is also divisible by 3. 3 9 जा 27. Once again 9 is also divisible by 3. 3 3 जा 9 and 3 is also divisible by 3. 3 1 जा 3. या ठिकाणी क्रिया संपली. आपले जे प्राइम फॅक्टर आले 3 3 3 3 6 times 3. Therefore the prime factor of 729 is 3 into 3 into 3 into 3 into 3 into 3 6 times. नेक्स्ट स्टेप इज मेक अ ग्रुप. आपल्याला आता ग्रुप बनवायचे. ग्रुप हे 3 अंकांचे असले पाहिजे. 3 डिजिटचा एक ग्रुप असला पाहिजे. 3 3 3 आणि सर्व डिजिट्स हे सेम असले पाहिजे. ह्या तिघांचा एक ग्रुप झाला. पुढचे 3 3 3 वेळा आहेत त्यांचा एक ग्रुप झाला. ह्या ग्रुप मधून एक अंक घेऊ 3 into नेक्स्ट ग्रुप, तो पण 3चाच आहे, त्यातला एक अंक घेतला 3. 3 3 जा 9, 3 3 जा 9. Therefore cube root of 729 is 9. बघा, आपल्याला 729 चे मूळ घनमूळ काढायला लावले होतं. तिसरं मूळ काढायचं होतं. आपण त्याचे पहिल्यांदा प्राइम फॅक्टर काढले. सीडी पद्धतीने प्राइम फॅक्टर काढले. ते आले 3 3 3 6 टाइम. आपण त्याचे गट केले 3 3 3. दिस इज वन ग्रुप अँड सेकंड ग्रुप आल्सो 3 3 3. पहिल्या ग्रुप मधला 3 घेतला, दुसऱ्या ग्रुप मधला 3 घेतला. 3 3 जा 9. सो द क्यूब रूट ऑफ 729 is 9. Now we are going to next example. Example number 3. Example number 3. Example number 3. Find example number 3. Find the cube root of 1728
थोडीशी मोठी संख्या घेऊ. दिस इज 4 डिजिट नंबर. 1728 चं घनमूळ काढा. फर्स्ट फाइंड द प्राइम फॅक्टर ऑफ 1728. आपल्याला 1728 चे मूळ अवयव काढायचे, प्राइम फॅक्टर काढायचे. पुन्हा आपण शिडी पद्धतीने काढू. 1728 शिडी तयार करून घेऊ. Look at this number. The unit place digit is 8. So this number is divisible by 2. याच्या एकक स्थानी 1 आहे म्हणजे ही संख्या 2 ने विभाज्य आहे. 2 ने भाग जातो. 2 ने भाग देताना एकाला न देता 17 देऊ. 2 8 जा 16. 17 minus 16 1. 17 तून 16 गेले 1 उरला. तो पुढे घेतला त्याच्या पाठीवर आपण 2 घेतला झाले 12. 2 6 जा 12. नेक्स्ट डिजिट इज 8. 2 4 जा 8. जर आपण 1728 ला भाग दिला, 2 ने भाग दिला तर आपल्याला 864 ही नवीन संख्या मिळाली. वी गॉट अ न्यू नंबर 864. नाउ is this number divisible by 2? Yes, this number is divisible by 2 because unit place digit is 4. याच्याही एकक स्थानी 4 आहे आणि आपल्याला माहिती आहे एकक स्थानी 4 जर असला तर 2 ने भाग जातो. सो राइट हियर 2. पहिल्यांदा 8 ला भाग देऊ आपण. 2 4 जा 8. नेक्स्ट डिजिट इज 6. 2 3 जा 6. नेक्स्ट डिजिट इज 4. 2 2 जा 4. We got a new number 432. Once again, is this number divisible by 2? Yes, this number is divisible by 2 because the unit place digit is 2. So write here 2. 2 2 जा 4. Next digit is 3. 2 1 जा 2 and 1 is remaining. Now next number is 12. 2 6 जा 12. We got a new number 216. 216. Once again, is this number divisible by 2? Yes, this number is divisible by 2. So write here 2. 2 1 जा 2. Next digit is 1 and 1 is smaller than 2. So ही 1 हा 2 पेक्षा लहान आहे म्हणून शून्यचा भाग द्यायचा. बे 0 0. 1 तसाच राहील आणि त्याच्या पाठीवर पुढचा अंक ठेवला झाले 16. 2 8 जा 16. We got a new number 108. 108. This number is also divisible by 2 because unit place digit is 8. So write here 2. 2 5 जा 10 and 2 4 जा 8. We got a new number 54. Once again, look at this number. The unit place digit of this number is 4. That means this number is also divisible by 2. So write here 2. ही संख्या सुद्धा 2 ने विभाज्य आहे, भाग जाणारी आहे म्हणून आपण 2 लिहिला. 2 2 जा 4. 1 is remaining number. Now new number is 14. 2 7 जा 14. We got a new number 27. Now 27, number 27 is not divisible by 2 because unit place digit is 7. So write here 3 because 27 is divisible by 3. 3 9 जा 27. We got a new number 9. When we divide 27 by 3, we got a new number 9. आपण 27 ला 3 ने भाग दिल्यानंतर भागाकार 9 आला. And now 9 is also divisible by 3. So write here 3 and 3 3 is 9. 9 ला 3 ने भाग दिल्यानंतर भागाकार 3 आला. That means we got a new number 3 and 3 is also divisible by 3. So 3 1 जा 3. या ठिकाणी ही प्रक्रिया संपली किंवा ही The prime factor of 1728 is 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 6 times 2. 1 2 3 4 5 6 and 3 times 3 into 3 into 3 into 3. These are prime factors of 1728. आता आपल्याला ग्रुप बनवायचे. 3 डिजिट्सचे ग्रुप बनवायचे आणि तीनही डिजिट सेम असले पाहिजे. 2 2 2. दिस इज फर्स्ट ग्रुप. सेकंड ग्रुप इज ऑल्सो 2 2 and 2. 2 2 2. हा पुन्हा दुसराही गट आपला 2 चा झाला. थर्ड ग्रुप 3 3 3. नाउ राइट first groups 1 digit 2 into second groups 1 digit 2
अँड थर्ड ग्रुप्स 1 डिजिट 3. पहिल्या गटातील एक अंक लिहिला, दुसऱ्या गटातून एक अंक घेतला आणि तिसऱ्या गटातून एक अंक घेतला. आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. मल्टिप्लाय 2 into 2 into 3. 3 to the 6 and 6 to the 12. Therefore the cube of 1728 is 12. बघा 1728 च्या आपल्याला घनमूळ काढायचं होतं. पहिल्यांदा आपण त्याचे प्राइम फॅक्टर काढले, ते प्राइम फॅक्टर गुणाकाराच्या रूपात लिहिले, त्यांचे गट्स केले, ग्रुप तयार केले आणि प्रत्येक ग्रुप मध्ये एक डिजिट घेतला आणि मल्टिप्लाय केला, उत्तर आलं 12. सो क्यूब रूट ऑफ 1728 इज 12. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.